कोलकाता प्रकरणामुळे पूर्ण भारतभर खळबळ उडाली होतीच, पण बदलापूरमध्ये जी घटना समोर आली तिने तर पूर्ण महाराष्ट्र हादरला. तीच पूर्ण घटना आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूयात. बदलापूर येथील एका नामांकित शाळेत एकूण 2 चिमुरड्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. यातील 1 वर्ष चिमुरडी मुलगी 3 वर्षाची 8 महिन्याची आहे, तर दुसरी चिमुरडी मुलगी ही 6 वर्षाची आहे. या दोन्ही मुलींनी आपल्या आईवडिलांसमोर आपल्या प्रायव्हेट पार्टाला मुंग्या आल्यासारखं होतंय असं सांगितल्यावर हा सगळा गैरप्रकार उजेडात आला आहे. आरोपी अक्षय शिंदे त्याचाच शाळेचा साफसफाई कर्मचारी या दोन्ही मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा केला जातोय. अक्षय शिंदे हा संबंधित नामांकित शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करायचा. शाळेत परिसरात स्वच्छता ठेवण्याची त्याच्यावर जबाबदारी होती. ज्या शाळेत ही घटना घडली ती मुंबईमध्ये बदलापूरमधील नामांकित शाळा आहे. त्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या साधारण 1200च्या आसपास आहे. या दोन्ही मुलींवर अत्याचाराचा प्रकार 14 ऑगस्ट रोजी समोर झाला. यातील एका छोट्या मुलीने माझ्या प्रायव्हेट पार्टजवळ त्रास होत असल्याचं आपल्या आजोबांना आधी सांगितलं. असाच प्रकार माझ्या दुसरी मैत्रिणीसोबतही होतोय असंही या मुलीने आपल्या आईला सांगितलं. त्यानंतर त्या मुलीच्या आईवडिलांनी संबंधित दुसऱ्या मुलीच्या घरी फोन केला तर दुसऱ्या मुलगी ही शाळेत जाण्यासाठी तयार नसल्याचं त्यांना समजलं. म्हणजे तिचाही हाच प्रॉब्लेम असल्याचं त्यांना समजले. त्या मुलीची आई जेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. आपल्या चिमुरडीसोबत अत्याचार झाल्याचं तिला समजलं. या प्रकरणाच्या खोलात गेल्यानंतर या दोन्ही मुलींसोबत लैंगिक अत्याचार होत असल्याचं समोर आलं आहे. हे ऐकून जेव्हा ती आई वडील पोलीस स्टेशनमध्ये गेले त्यांची लवकर तक्रार सुद्धा नोंदवून घेतली जात नव्हती. इतका गंभीर विषय असून सुद्धा हे पोलीस असे का करतात? सोबतच संबंधित शाळेने झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितलेली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केली असेल तर पोलिसांवर कारवाई होईल. या प्रकरणात शाळा दोषी आढळल्यास शाळेच्या प्रशासनावरही कारवाई होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहे. तर आंदोलक अजूनही ठाम असून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली जात आहे. आरोपीचे वय 24 वर्ष आहे. त्याची नेमणूक ही साफसफाईसाठी नेमलेल्या कंपनीकडून केलेली होती. विशेष म्हणजे त्यांना लहान मुलींना वॉशरूमला घेऊन जाण्याची जबाबदारीही देण्यात आली आणि याचाच फायदा या नराधमांनी उचलला. हा प्रकार घडल्यानंतर 3 दिवसांनी या चिमुकल्या मुलींनी पालकांना हे सगळं सांगितलं आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली. धक्कादायक बाब म्हणजे जवळपास 14 तास या चिमुकल्या मुलींच्या पालकांची तक्रारही दाखल करण्यात आली नव्हती. या पार्श्वभूमीवर आज संतप्त नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात सकाळपासूनच रेल्वे रोको आंदोलन केलं आहे. या सर्व प्रकरणावर महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती नीलम गोरे यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे. बदलापूरमधील चिमुरड्या मुलीवर अत्याचाराच्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. लोकांचं म्हणणं आहे तिथल्या तिथे न्याय व्हायलाच हवा. अशा घटना वारंवार घडत आहेत. दुर्दैवानं मोठी माणसंही म्हणत आहेत की ए मुली तू जन्मालाच आली नसतीस तर बरं झालं असतं. सावित्र फुलेंनी केलेला संघर्ष याच प्रवृत्तीच्या विरोधात होता.